नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम असो, मग तो शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, धार्मिक असो, सामाजिक किंवा कोणताही खाजगी समारंभ असो, सूत्रसंचालकाची प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक काव्यपंक्ती ही श्रोत्याच्या मनावरती खरं तर ठसा उमटवत असते. अशा वेळी जर त्या काव्याची जोड मिळाली तर वातावरण अधिक रंगतदार, अधिक प्रभावी आणि भावनिक होत असतं, हे सूत्रसंचालकांनी लक्षात घ्यावं. म्हणूनच आज आपण अशाच काही निवडक, सर्वसाधारण आणि सर्वच कार्यक्रमामध्ये तुम्हाला उपयुक्त ठरतील अशा 20 मार्मिक काव्यपंक्ती अत्यंत कमीत कमी शब्दामध्ये परंतु खूप मोठा अर्थ सांगणाऱ्या या व्हिडिओमध्ये आहे आणि ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या पंक्ती कार्यक्रमात निवेदक कुठेही कोणत्याही ठिकाणी, मग स्वागत समारंभाच्या प्रसंगी, मान्यवरांच्या गौरवाच्या वेळी किंवा प्रेरणादायी क्षणी किंवा समारोपाच्या वेळी अगदी सहजपणे वापरता येतील आणि शब्दांना वजन देणाऱ्या, वातावरण भारून टाकणाऱ्या या पंक्ती तुमच्या सूत्रसंचालनाला नवा आयाम देतील. मग त्या काव्यपंक्ती कोणत्या आहेत तर ते आपण वन बाय वन या ठिकाणी पाहणार आहोत. 1. स्वप्नांच्या पलीकडे जाऊन जगायला हवं, मनातल्या ध्यासासाठी जगात पेटायला हवं. 2. प्रत्येक क्षणात उत्सव साजरा करायचा आहे, मनापासून जगायचंय आणि जगवायचंय. 3. आपलं शब्दांचं दान कधी अपूर्ण नसतं, मनापासून बोललेलं हृदयात घर करतं. 4. आकाशाच्या उंबरट्यावर स्वप्न रंगूया, पाय जमिनीवर ठेवून आयुष्य पुन्हा नव्यानं जगूया. 5. आयुष्याचा प्रत्येक क्षण रंगमंच आहे आणि आपण त्या वरचे कलाकार आहोत. 6. मनातील दिवा पेटूया, मनातील दिवा पेटूया, अंधाराला आता दूर सारूया, अंधाराला आता दूर सारूया. 7. माणूस मोठा होतो तो कर्तृत्वानं आणि जग जिंकतो तो प्रेमानं. 8. शब्दांचा आवाज मोठा नसतो, शब्दांचा आवाज मोठा नसतो, तो हृदयाला भिडतो म्हणूनच गाजतो. 9. ज्ञानाचं ओझं कधीच जड नसतं, ते वाहून नेलं की जीवन अधिक अधिक सुंदर होतं. 10. उद्याची पहाट उजळते ज्यांच्याकडे स्वप्नांचा दीप प्रज्वलित असतो. 11. आपण दिलेलं हसू कुणाच्या जगण्याचं कारण ठरतं. 12. गगनाला गवसणी घालायची असते तर पाय जमिनीवर टेकवावे लागतात. 13. मनातल्या स्वप्नांना पंख लावूया, अडथळ्यांवरून उडत जाऊया. 14. जग जिंकण्यासाठी तलवार लागत नाही तर प्रेम पुरेसं असतं. 15. काळ थांबत नाही पण आठवणी कायमच्या होतात. 16. यश तेव्हाच मिळतं जेव्हा अपयशाची भीती संपते. 17. आयुष्याचं खरं सौंदर्य इतरांना सोबत घेऊन जगण्यात आहे. 18. आनंदाची गुरुकिल्ली एकच, जगण्यासाठी नव्हे तर जगवण्यासाठी जगा. 19. कौतुकानं माणूस फुलतो आणि टीकेनं माणूस मजबूत होतो. 20. प्रत्येक समारंभाची शोभा वाढते जेव्हा मन एकत्र येऊन हसतात. मित्रांनो, या सर्व पंक्ती तुम्ही प्रास्ताविकामध्ये, स्वागतामध्ये, मान्यवरांचा गौरव करताना, कार्यक्रमाच्या कोणत्याही ठिकाणी वापरू शकता. तर त्या सामान्य सर्व कार्यक्रमामध्ये उपयुक्त, प्रभावी ठरतील अशा काव्यपंक्ती दिलेल्या आहेत. तर त्या तुम्हाला कशा वाटल्या तर कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि हो, तुम्हाला निवेदक व्हायचंय, तुम्हाला उत्कृष्ट भाषण करायला शिकायचंय तर फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार हाच यूट्यूब चॅनल पहा. सर्व काही मार्गदर्शन 24/7 मोफत आणि मोफतच. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.